आणि यानंतर एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आंतरराष्ट्रीय पातळीवरून एक मोठी बातमी समोर येते। इराणनं अमेरिकेच्या तळावर मोठा हल्ला केलेला आहे। 36 तासांनंतर इराणकडून हा बॉम्ब हल्ला करण्यात आलेला आहे। इराणी मीडिया मेहर न्यूजनं हा मोठा दावा केला आहे। अमेरिकेच्या हल्ल्याला आता इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। इराणवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करण्यात आलेला आहे। इराणनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही, मात्र अमेरिकेनं युद्धात उडी घेतली तर मध्य पूर्वेतील त्यांच्या लष्करी तळांना लक्ष्य करू असा इशारा याआधीच इराणनं दिला होता। आणि यानंतर आता सिरियाच्या पश्चिम हसाका प्रांतातील अमेरिकन लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलेला आहे। इराणी मीडिया मेहर न्यूजनं हा मोठा दावा केलेला आहे। अमेरिकेच्या लष्करी तळावर आता इराणनं हल्ला केल्याचा एक मोठा दावा इराणी मीडियानं केलेला आहे। 36 तासांनंतर इराणनं अमेरिकेचा बदला घेतल्याचं इथं म्हणावं लागेल। इराणनं सिरियाच्या अमेरिकन मिलिटरी बेसवर हल्ला केलेला आहे। मोर्टरच्या माध्यमातून, तोफगोळ्यांच्या माध्यमातून जोरदार हल्ला झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत त्या ठिकाणी येत आहे। इराणनं सिरियामध्ये या केलेल्या हल्ल्याच्या अनुषंगानं एका दगडामध्ये अमेरिकेचे 2 पक्षी मारले असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। आणि 36 तासाच्या आतच अमेरिकेच्या मिलिटरी बेसवर आम्ही हल्ला करू शकतो हे या हल्ल्याच्या माध्यमातून त्यांनी स्पष्टपणे दाखवलं। 36 तासांनंतर इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलेलं आहे। अमेरिकेनं इराणच्या अणुतळांवर हल्ले केल्यानंतर आता मात्र इराणनं लष्करी तळं जी आहेत अमेरिकेची सिरियातली ती उद्ध्वस्त केलेली आहेत, तिथं बॉम्ब हल्ले केलेले आहेत।